एक्झॅक्टली जी जंप आहे ती एक्झॅक्टली 34% जंप आहे. म्हणजे 815 म्हणजे राज्यांची संख्या, 35 त्याच्यामध्ये ऍड करा युनियन टेरिटरीज, त्याच्यामुळे 850. त्यामुळे ती जी जंप आहे 543 वरनं 850 ती साधारणतः 34-35% जंप आहे. म्हणजे ती एक्झॅक्टली तेवढी जंप आहे जेवढं रिझर्वेशन लागू करायचंय. कारण आजच्या त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांनी डेडलाईन दिलेली नाहीये की 2029 मध्ये आम्ही लागू करू, आमची लढाई सुरू राहील, एवढंच त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं नाहीये की ठीक आहे आम्ही चर्चा करू, आम्ही नव्याने आणायचा प्रयत्न करू, हा त्यांचा मुद्दा नाहीये. त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे विरोधकांना टार्गेट करणं याच्यावरती होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4च विरोधी पक्ष, ज्याचा तू उल्लेख केलास, त्या 4च विरोधी पक्षांना त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. काँग्रेस ऑफकोर्स सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्यांना घेणं आवश्यक आहे. जे उरलेले 2 विरोधी पक्ष आहेत, 3 आहेत खरं तर, त्यातले 2 जे आहेत त्यातले तृणमूल काँग्रेस साहजिकच आहे, बंगालमध्ये निवडणूक आहे. डीएमके ज्यांनी या विरोधाला दक्षिणेच्या माध्यमातून सुरुवात केली की दक्षिणेतल्या राज्यांवरती अन्याय होतो वगैरे वगैरे, त्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली, त्याच्यामुळे डीएमके त्याच्यामध्ये आहे. आणि ऑफकोर्स समाजवादी पार्टी, कारण पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत. या निवडणुका संपल्यानंतर पुढची सगळ्यात मोठी निवडणूक जी होणार आहे ती उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. आणि तिथे गेल्या वेळेस प्रियंका गांधींनी लडकी हूं लड सकती हूं अशा पद्धतीने त्यांनी हे चालवलेलं होतं. 40% महिलांना त्यांनी तिकीट त्यावेळेस दिलेली होती. वेगवेगळ्या पद्धतीने याला करता आलं असतं. कदाचित भाजपने अशी भूमिका घेतली असती की ठीक आहे आम्ही 33% उमेदवारी देतो महिलांना, किंवा तशा पद्धतीचं काही आम्ही हे करून दाखवतो जोपर्यंत या गोष्टी होत नाहीत. पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पंतप्रधानांचं पॉलिटिकल भाषणावरती होतं, ही गोष्ट त्याच्यामध्ये स्पष्ट झाली. आणि टेकअवे माझ्या दृष्टीने हा आहे की महिला आरक्षण लागू होणार नाही जोपर्यंत सीटांची संख्या वाढणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी स्पष्टपणे एका पद्धतीने सांगायचंच, त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं नाहीये, पण आमची लढाई सुरू होईल आणि 66% खासदार असले पाहिजेत लोकसभेमध्ये, तरच ते होऊ शकेल. अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते अनुजा.